एक महत्त्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाच्या पालिकांसाठी आता महायुतीचे या ठिकाणी महत्त्वाचे निर्णय आहेत। महत्त्वाच्या पालिकांच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार असल्याची माहिती आहे। महायुतीच्या वरिष्ठ नेत्यानं या संदर्भातली माहिती दिली आहे। एकत्र लढल्यास जास्त जागा जिंकण्याचा महायुतीनं अंदाज वर्तवलाय। दरम्यान महत्त्वाच्या पालिकांसाठी आता महायुतीनं नो रिस्क हे धोरण अवलंबलंय। याच पार्श्वभूमीवर आता चाचपणी सुद्धा सुरू आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून। विनायक, काय सांगाल, महत्त्वाच्या पालिकांसाठी आता महायुतीनं नो रिस्क हे धोरण अवलंबलंय, काय अधिकची माहिती आहे? विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने यश आहे ते महायुतीला मिळाले आणि त्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, भाजप कुठेतरी एकटा लढेल अशी चर्चा जी आहे ती रंगताना पाहायला मिळत होती। परंतु सूत्रांकडून जी माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळते त्यानुसार महायुती जे आहे ते प्रमुख ज्या महापालिका आहेत त्या ठिकाणी मात्र नो रिस्क धोरण जे आहे ते घेणार आहे। कारण एकत्र लढलं तरच जास्त जागा ज्या आहेत या महत्त्वाच्या महापालिका मध्ये मिळू शकतात महायुतीला आणि या महापालिका महायुतीच्या ताब्यात राहू शकतात। यासाठीच ही सगळी रणनीती जी आहे ती सध्या महायुतीकडून आखली जाते आणि कुठेतरी आपण जर पाहिलं तर एकटं लढून जे आहे ते विरोधकांना मदत करण्यापेक्षा एकत्र महायुती जर लढली तर सगळ्या महापालिका ज्या आहेत त्या सोबत राहतील आणि सत्ता जी आहे ते काबीज महापालिकेमध्ये ठेवता येईल। हे धोरण जे आहे ते संपूर्ण महायुतीचं असणार आहे। त्यामुळे ज्या महत्त्वाच्या महापालिका आहेत मुंबई, पुणे, ठाणे, संभाजीनगर अशा ज्या महत्त्वाच्या महापालिका आहेत या महापालिका वरती महायुती आता एकत्र जे आहे ते लढणार आहे। कुठले रिस्क जे आहे ते महायुती घेणार नाहीये। त्यामुळे साहजिकच महायुतीकडून सगळ्या रणनीती ज्या आहे त्या हळूहळू आता टप्प्याटप्प्यानं आखायला सुरुवात झाली आहे। आपण जर पाहिलं तर सप्टेंबर किंवा ऑक्टोबर मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतील अशी चर्चा जी आहे ती पाहायला मिळते आणि त्यामुळे साहजिकच धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। एकूणच आता महायुतीची पालिका निवडणुकांसाठी चाचपणी सुरू आहे।